वेगळं वेगळं रुटीन दिलेलं आहे. कामाला देऊ चेहरा धुवायला येऊ. झोप येते. घरी किती काही करा तरी घरी नाव नाही राहत. दोन पॅकेट दवायचे प्रपुंजन माझे. इथं सर्वर प्रॉब्लेम आहे, गर्दी जाम आहे भाई. तर गाईस कशा आहेत बघतो. आता आमच्या नाश्ता असता झालेला आहे. मम्मी नाश्ता करूनच राहिली आहे. 1 घंटा झाला तिला नाश्ता करतच आहे आतापर्यंत. प्रफुल्ली बुकिंग वाजायची वाट पाहून राहिलेला आहे. आम्हाला मेडिकल जायचं आहे आता. आमच्या पण नाश्ता वाजता झाला. मेडिकल जाऊन तिथून घुमायला जाऊ. तर चला पटापट आपापले कामं निघून पटकन. चल गे मम्मी. तो टावेल धुवून द्या जिंकत्या. काहून तुला धुवायला काहून राहिला. मी अशी धुवून अशीच धुईन म्हणजे मालिश करायला म्हणलं रात्री मालिश करून दे ना. केव्हा कसा नेट लागते तुला. स्वतः झोपून होती रात्री. मालूम आहे आपला वेळ आला तर बरोबर हे होते. मान मेली बी तर चालते. घरी किती काही करा तरी घरी नाव नाही राहत. आमच्या काय करत म्हणून चुपचाप कामा धंद्याला जायच्या मग कामावरच राहायच्या. मग आरामाने यायच्या घरी. आता इथे मेडिकलला आलेलो आहे. इथे हे चर्मरोग वाढत आलेलो आहे स्किन दाखवासाठी. कारण की होळीनंतरपासून पूर्ण स्किन खराब झालेली आहे. तर स्किन दाखवायला आलो आहे प्रफुल्ल आणखी मी. ओपीडीची चिठ्ठी काढायला थांबलो आणि इथे सर्वर प्रॉब्लेम आहे. गर्दी जाम आहे बहीण माय. सर्वर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणखी आम्हाला ओपीडीची चिठ्ठी वगैरे मिळाली. आता चाललो आहे तिथे. अबे हे स्त्री आहे. जेंट्स आहे इकडे. तर गाईज आम्ही आता झालेला आहे. हे 2 पॅकेट. तर गाईज दोन पॅकेट दवायचे प्रपुंजन माझे झालेलं आहे स्किनच्या. माझ्यासोबत हे एवढे सारे क्रीम झाले आहे. प्रफुल्ल सोबत स्कॅम झाला. त्याला क्रीमा पुष्कळ सारे दिलेले आहे. बिचारा कन्फ्यूज झालाय. माझ्या तर बरोबर आहे. मला 1 टाइमच सांगितलेलं आहे. रात्री वेगळं ना सकाळी वेगळं. पण त्याला 2 टाइम वेगळं रुटीन दिलेलं आहे. कामाला देऊ चेहरा धुवायला येऊ. तर चला काही आता घरी जातो. रस्त्याने जाता मम्मीनं काही सांगितलेलं आहे तर सामान बघते घ्यायचे आहे का नाही घ्यायचे आहे. तर चला निघून आता घरी. तर गाईज रात्र झालेली आहे. दिवसभर काही काम धंदा नाही. याने काम धंदा म्हणजे घरचेच काम हे ते दळण हे ते फालतू दिमागाची माय बहीण होऊन जाते पूर्ण. बहीण माय असं वाटतं माणूस कायले तरी सुट्टी घेते. सुट्टीच घेणं बंद करायला लागते आता. नुसत्या घरच्या कामापायी परेशान माणूस आराम करायला सुट्टी घेते. आराम पुरा हराम होऊन जाते घरी. का करावा माणसानं तू समजत नाही. झोपतो म्हणलं तर झोप नाही येत. कामाधंद्यावर राहिलं तर अशी झोप येते. लट झोप येते. बहीण माय झोपायला गेलं तर झोप नाही येत. आता करावं का गरीब माणसानं. गरीबाला गत नाही ना खावाले कोणी देत नाही. असं सारखं काम होऊन जाते. बहीण माय एक तर बाहेर बसलो इथं वर तर गच्चीवर येऊन इथे मच्छर परेशान करून राहिले. मी जातो आता खाल तर जेवण करतो. सीधा पलस्तर होतो. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.